नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। कल्याण डोंबिवली में बड़ी कार्रवाई, 6 अवैध बांग्लादेशी नागरिक गिरफ्तार। थाने पुलिस ने कल्याण और डोंबिवली क्षेत्र में अवैध रूप से रह रहे बांग्लादेशी नागरिकों के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। पुलिस आयुक्त थाने के आदेश पर 28 अप्रैल को विशेष अभियान चलाया गया, जिसमें कुल 6 बांग्लादेशी नागरिकों को अवैध निवास के आरोप में गिरफ्तार किया गया। गुप्त सूचना के आधार पर पुलिस ने संदिग्ध व्यक्तियों को पूछताछ के लिए बुलाया। जांच के दौरान पाया गया कि ये सभी व्यक्ति बिना वैध दस्तावेजों के भारत में रह रहे थे। इनके खिलाफ विदेशी नागरिक अधिनियम 1940 और भारतीय प्रवेश अधिनियम 1920 की धाराओं के अंतर्गत मामले दर्ज किए गए हैं। इन मामलों को खड़कपाड़ा, बाजारपेट, महात्मा फुले चौक और टेकोजनीवाड़ी पुलिस थानों में दर्ज किया गया है। पुलिस ने कुल 6 प्राथमिकी दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस उपायुक्त परिमंडल 3 के अनुसार जनवरी 2025 से अब तक कल्याण क्षेत्र में कुल 28 बांग्लादेशी नागरिकों के खिलाफ 16 केस दर्ज किए जा चुके हैं। प्रशासन का कहना है कि आगे भी ऐसी कार्रवाई जारी रहेगी ताकि अवैध रूप से रह रहे विदेशी नागरिकों पर सख्त नियंत्रण रखा जा सके। नमस्कार, कल्याण डोंबिवली शहरामध्ये परिमंडल 3च्या अंतर्गत माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या आदेशान्वये आपण बांगलादेशी अवैधरित्या बांगलादेशी नागरिक या हद्दीने राहत आहेत त्याविषयी आपली मोहीम सुरू आहे। काल दिवसभरामध्ये एकूण आपण 6 बांगलादेशी नागरिकांच्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये महात्मा फुले पोलीस स्टेशनला एका विरुद्ध, खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये एका, बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये एक आणि केरळच्या हद्दीमध्ये 3 बांगलादेशी, असे एकूण आपल्याला 6 बांगलादेशी नागरिक आपल्याला मिळालेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनला आपण गुन्हे दाखल केले आहेत। गुन्हे दाखल करताना पारपत्र अधिनियम 1920 चे कलम 3 व 4, विदेशी नागरिक कायदा 1946 चे कलम 13 व 14 अशाप्रमाणे आपण सदर इस्मांच्या वरती हे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि पूर्ण कल्याण डोंबिवली या परिमंडल 3च्या क्षेत्रामध्ये जानेवारीपासून आतापर्यंत आपण जवळजवळ 38 अवैधरित्या जे बांगलादेशी राहतात त्यांच्याविरुद्ध आपण कारवाई केलेली आहे आणि 16 गुन्हे आतापर्यंत या अवैध बांगलादेशींच्या विरोधामध्ये दाखल केलेले आहेत आणि ही जी कारवाई आहे परिमंडल 3 मध्ये ही अशी या प्रकारे सुरू राहणार आहे। त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अशा आम्हाला संशयावरून किंवा काही घटनेच्या माहिती मिळत आहे त्या ठिकाणी आमची टीम त्या ठिकाणी चेकिंग करत आहे। त्यांच्याकडे असणारे काही डॉक्युमेंट्स असतील, त्यांच्याकडे असणारे ओळखपत्र असेल, आधार कार्ड असेल, ते इतर काही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असतील, ते व्हेरिफिकेशन आमची सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अशीच मोहीम या परिमंडल 3 मध्ये सुरू राहणार आहे। धन्यवाद। क्रिकेटर रोहित शर्मा के कोच दिनेश लाड ने कहा कि 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी एक अत्यंत प्रभावशाली भारतीय क्रिकेटर हैं। उन्होंने कहा कि जब मैंने पहली बार वैभव को बल्लेबाजी करते देखा और उसका लगाया हुआ शानदार छक्का देखा तो मैं उसकी तकनीक और आत्मविश्वास से बहुत प्रभावित हुआ। हाल ही में एक IPL मैच में उसकी बल्लेबाजी देख पूरा देश हैरान रह गया। इतनी कम उम्र में इस तरह का प्रदर्शन दुर्लभ होता है। ज्या पद्धतीने काल त्यांनी फलंदाजी केली म्हणजे खूप सुंदर वाटली। ज्या पद्धतीने त्यांनी पहिला जो 6 मारला सिराजला 3ऱ्या बॉलला, ज्या कॉन्फिडेंटली स्ट्रोक केला, म्हणजे एक मोठा खेळाडू हा शॉट खेळतो असं मला वाटलं आणि खूप सुंदर फलंदाजी बघायला खूप आवडलं मला ते। नाही, खरोखर सुंदर फलंदाजी केली। ज्या पद्धतीने त्यांनी हँडल केले, मला वाटत नव्हतं 14 वर्षाचा, असं वाटत होतं की ते 20-25 वर्षाचा एखादा मुलगा असतो। ज्या मॅच्युरिटीने बॅटिंग करतो त्या मॅच्युरिटीने त्यांनी बॅटिंग केली। काही स्ट्रोक्स चुकीचे झाले, पण ज्या पद्धतीने स्ट्रोक्स म्हणजे जेवढ्या 6 आणि बाउंड्रीज मारल्यात अतिशय सुंदर, म्हणजे आपण म्हणतो ना की स्ट्रेट बॅटने खेळणारा बॅट्समन असा वाटला मला आणि त्याकरता मला त्याची खूप फलंदाजी, मी जनरली जास्त बघत नाही IPL, पण त्याची काल इनिंग बघितली, मी पूर्ण त्याची इनिंग बघितली, मला खूप आनंद आला त्याच्या इनिंग बघितल्यानंतर। मी असं बोलू शकत नाही, त्यांना प्रत्येकाची शैली वेगळी आहे खेळण्याची। सचिन वेगळा होता, रोहित वेगळा आहे, धोनी वेगळा आहे, पण हा एक वेगळा फलंदाज आहे। ज्या पद्धतीने ह्या यंग एजमध्ये म्हणजे इंटरनॅशनल मुलाला ज्या पद्धतीने हँडल केलं तर जवळपास तो वाटू शकतो आपल्याला, पण त्याच्याकरता त्यांनी खूप फोकस राहणं गरजेचं आहे। आपले पाय जमिनीवर ठेवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे काही क्रिकेटर्स आहेत वैभव आल्यानंतर, ॲक्च्युली ऑलरेडी वैभव त्याच्याकडे आहेच, पण वैभव आल्यानंतर बहकले जातात। तर माझी एकच इच्छा आहे की त्यांनी पाय जमिनीवर ठेवावे, फोकस राहावं, जास्तीत जास्त वेळ क्रिकेटला द्यावं आणि जर त्यांनी केलं, आणि मला असं नाही की तो फक्त T20 क्रिकेटमध्ये खेळताना दिसायला पाहिजे, मला असं वाटते की तो 50 ओव्हरच्या पण क्रिकेटमध्ये खेळताना दिसला पाहिजे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये पण त्याच्याकडे ती क्षमता आहे आणि जर त्यांनी फोकस राहिला तर 100% येणाऱ्या काही वर्षांमध्ये तो एक चांगला फलंदाज म्हणून देशाचं नाव रोशन करू शकतो। बरसात के लिए प्रसिद्ध महाराष्ट्र के इगतपुरी तालुका इस समय पानी की गंभीर कमी से जूझ रहा है।
और अब वहां टैंकरों से जल आपूर्ति करने की नौबत आ गई है। वर्तमान में इगतपुरी तालुके के एक आदिवासी गांव और पांडो में 17 टैंकरों के माध्यम से पानी की आपूर्ति की जा रही है। इसके अतिरिक्त 3 और प्रस्ताव शासन को मंजूरी के लिए भेजे गए हैं। बरसात शुरू होने में अभी लगभग 2 महीने का समय बाकी है। अगर यही स्थिति बनी रही तो आने वाले दिनों में टैंकरों की मांग और अधिक बढ़ने की संभावना जताई गई है। अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं एक ऐसी ही बड़ी खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए खाकी वर्दी।